पण मी जबाबदारीने सांगतो, ज्यांच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल त्यांना कधीही खाली बघावं लागत नाही। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने कुठलं पद असो नसो, कालही मी सांगितलं, आजही सांगतो, विकासाचं काम असो, सामाजिक क्षेत्रातलं काम असो, धार्मिक क्षेत्रातलं काम असो, त्या क्षेत्रामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही। ही शाश्वती आपल्याला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निश्चितपणाने मी देईन आणि हा विश्वासही व्यक्त करेन की देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे। यापूर्वी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते। या सगळ्यांच्या सरकारमध्ये आमच्या माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं। त्याचबरोबर त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि आता देवेंद्रजी करत आहेत। आमच्या भगिनींचा सन्मान खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने जितका वाढवला तितका कुठल्याही राज्याने वाढवला नाही। म्हणून ज्या योजना आता या ठिकाणी सांगितल्या त्या योजनांचा लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आमच्या भगिनींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम कपिल पटेल फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती आम्ही करतो। महायुतीच्या माध्यमातून या भिवंडी शहरामध्ये निश्चितपणाने होईल। त्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान द्यावं, आपण सहकार्य द्यावं, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आपला सगळ्यांचं पुन्हा एकदा धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।